नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर मी आपले सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर जे काही प्रसिद्ध पत्रक आहे म्हणजे शंका समाधान यासाठी जे काही रोज प्रसिद्ध पत्रक प्रकाशित होत आहे, तर त्याच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तर हे जे प्रसिद्धी पत्रक आहे हे खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये 3-4 पॉइंट असे आहेत जे की आपल्या शिक्षक भरतीच्या भवितव्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। तर याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून शिक्षक भरतीबाबत कोणतीही अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। तर चला सुरू करूया। तर सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शासनाने घेतलेला एक पाऊल आहे। जे काही याचिकाकर्ते आहेत जे की प्रत्येक गोष्टीवर याचिका टाकतात, काही जणांचं असं आहे की मी शिक्षक भरती होऊ देणार नाही किंवा तथाकथित शिक्षक भरतीचे देव, तुम्हाला माहितच असं ना तर मी कोणाबद्दल बोलतोय, पण ते शिक्षक भरतीचे जे देव जे स्वयंघोषित देव आहेत ते नुसते याचिकावर याचिका टाकतात आणि शिक्षक भरती होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करतात। तर त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी धोक्याची न्यूज आणि आपल्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी। तर शिक्षक भरतीबाबत शासनाचा जो काही पवित्र आहे तो कसा आहे, तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे। म्हणजे हे जे काही मुद्दा आहे हो याचिकाकर्त्याला सरकारने म्हणजेच शिक्षण विभागाने न्यायालयामध्ये सादर केलेला आहे। तो काय आहे की जी काही न्यायालयामध्ये सादर केले काय आहे याबाबत माननीय न्यायालयामध्ये दाखल विविध याचिकांमध्ये देखील पदभरती शासनाच्या प्रचलित धोरणानुसार असल्यामुळे ती सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। म्हणजे न्यायालयामध्ये भरपूर याचिका दाखल झाल्यात, परंतु न्यायालयाने सुद्धा त्या याचिकाला कसलीच दाद दिली नाही। कारण त्या न्यायालयाचं सुद्धा हेच म्हणणं होतं की जी काही शिक्षक भरती आहे ती शासनाच्या जे काही प्रचलित नियम आहेत किंवा जे प्रचलित तरतुदी आहेत त्याला न डावलता त्या GR नुसारच होत आहे। तर त्यामुळे आता कसली जरी याचिका पडली तरी आपल्याला भिण्याची कसलीच गरज नाही। दुसरा मुद्दा आहे पात्र अभियोग्यता धारकांची पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू अशा दोन्ही प्रकारांमध्ये कोणत्याही एका प्रकाराचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील, म्हणजे विथ इंटरव्ह्यू किंवा विदाउट इंटरव्ह्यू कोणी जर दोन्हीपैकी एक जर लॉक केला असेल तर त्या उमेदवाराला जे तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केला आहे त्यावरच तुम्हाला त्याच प्राधान्यक्रमावर तुमचा विचार केला जाईल। म्हणजे तुम्ही समजा झडपीचे म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू वाले जर लॉक केलेले असतील तर तुमचा विचार फक्त तेवढ्याच जेवढे तुम्ही लॉक केले तेवढ्याच साठी होणार आहे। इतर कोणत्याही जे काही तुम्ही लॉक केले नाही त्यासाठी तुमचा विचार होणार नाही। समजा एकाला 115 आले तर त्यानं 110 लॉक केले तर त्याचा विचार फक्त त्या 110 प्रेफरन्सलाच होणार आहे, पुढच्या 15ला होणार नाही। काही अभियोग्यताधारक शिक्षक भरतीबाबत समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहे। आता हे विषय आहे कोणता, जे स्वयंघोषित देव आहेत किंवा ज्यांना माहिती आहे की मेरिट किती लागल, ज्यांना सर्व गोष्टी माहिती आहे, तर ते काय करतात की टेलिग्राम चॅनल, खास करून टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप यामध्ये विविध माहिती पसरवतात की मेरिट 100 लागल, मेरिट 130 लागल, मेरिट हे लागल, मेरिट ते लागल, किंवा ही याचिका पडली ती याचिका पडली, शिक्षक भरती आता होणार नाही किंवा शिक्षक भरती ही आचारसंहितेमध्ये अडकल। तर तशा जे काही तथाकथित देव आहेत त्यांच्यासाठी हा मुद्दा आणि आपल्यासाठी सुद्धा हा मुद्दा की कसल्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास न ठेवता जे काय अशा प्रकारे न्यूज बुलेटिन म्हणून जे काय पवित्र पोर्टलवर त्यांनी एक विंडो ओपन केली आहे न्यूज बुलेटिन, त्या न्यूज बुलेटिन मध्ये अशा प्रकारचे प्रसिद्धी पत्रक जाहीर होतात। तर त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये आलेलीच बातमी ही खरी असेल असं त्यांना म्हटलं आहे। नंतरचा मुद्दा पण तथाकथित देवांना धसकी भरवणारा आहे। धसकी कोण भरवणार आहे तर बघूया। समाज माध्यमांमध्ये उदाहरणार्थ टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुप, युट्यूब, इंस्टाग्राम विविध ठिकाणी चुकीची माहिती देणारी, चुकीचे मत प्रदर्शित करणारी, चुकीच्या माहितीपेक्षा स्वतःचे चुकीचे मत प्रदर्शित करणारी म्हणजे स्वतः देव मानणारी, स्वतःचेच मत मीच खरा
ह्या मताचे व्यक्ती करून पात्र अभियोगताधारक म्हणजे तुमच्या आमच्यासारखी यामध्ये संभ्रम निर्माण करणारी, नैराश्याची भावना निर्माण करणारी, आता एखादा कार्य करता येत असेल ग्रुपवर आणि म्हणत असेल ही भरती कशी होती मी पाहतो, तर माझ्यासारखा तुमच्यासारखाच एक चांगला मार्ग घेणारा चुकी शिक्षक होणार आहे, तो 100% नैराश्याच्या भावनात जातो. तर अशा कार्यकर्त्यावर निगराणी, त्यांच्या कार्यकर्त्याविरुद्ध पोलीस विभागास निगराणी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजे आपलं जे काही शिक्षण खातं आहे त्यांनाच त्या शिक्षण खात्यानं असे कार्यकर्ते हुडकून स्वयंघोषित देववाले की त्यांच्यावर पोलीस भरती म्हणजे पोलीस विभागाची निगराणी ठेवण्यात येणार आहे. म्हणजे त्यांचे जे काही खुरापाती कारस्थाने आहेत त्यांच्यावर कुठंतरी अंकुश आणण्याचा प्रयत्न करत आहे शिक्षण विभाग, आणि आपल्यासाठी चांगली बाब आहे. हा मुद्दा आपल्या सर्व अभियोगताधारकांसाठी खूप महत्वाचा आहे. जे की आपल्या संभ्रम निर्माण झालेला आहे की निवडणुकीत अडकल का कशी होईल, तर काय म्हणते, पवित्र पोर्टल मार्फत होत असलेली शिक्षक भरती एकदम पारदर्शक आहे, 100% पारदर्शक आहे. याला कसल्याही प्रकारची थोडीही चूक आपण म्हणू शकत नाही. 100% पारदर्शक आहे ही भरती. तुम्हाला आम्हाला माहिती, तलाठी भरतीत घोटाळे झाले, प्रत्येक भरतीत घोटाळ्याचे नाव आले, पण शिक्षक भरती अशी एकमेव भरती आहे ज्यामध्ये 0% घोटाळा, 0% पेपर फुटी ह्या बातम्या आल्याच नाहीत. म्हणजे ही एकदम पारदर्शक झाली आहे. आणि पदभरती भविष्यात होऊन घातलेल्या सन 2000 म्हणजे आता जी काय आपलं इलेक्शन होणार आहे, मार्च मध्ये आचारसंहिता लागणार आहे, जाहीर झालेला आहे, तर त्या लोकसभेच्या पूर्वी करण्याचा प्रशासनाचा कोशिशीने प्रयत्न आहे. म्हणजे प्रशासन ही भरती लोकसभा निवडणुकीच्या अगोदर करणार असं त्यांना एक सांगितलं आहे. म्हणजे मला तरी वाटते ते करणार, कारण खूप दिवस झाले, 1 वर्ष झाले, आणि आता सर्व काही झाले आहे. 15 दिवसाचा फक्त कार्यकाळ राहिला आहे आपल्या भरतीसाठी. आणि त्यात दुसरा एक मुद्दा आहे की एक आपल्यासाठी थोडा नैराश्यवाना की अपरिहार्य कारणास्तव, आता हा शब्द खूप संदिग्ध आहे, अपरिहार्य कारणास्तव पूर्ण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जर पूर्ण न झाल्यास, तर लोकसभा निवडणूक झाली की त्यानंतर ही भरती सुरळीतपणे सुरू होईल. आणि कोणतीही चिंता करण्याची, अनावश्यक चिंता की लोकसभा झाली की आपण भरती विसरणार, अशी चिंता करण्याची गरज नाही, हे बी त्यांना सांगितलेलं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मध्ये नमूद केल्यानुसार शिक्षक पदभरती विविध टप्प्यांमध्ये होत आहे. म्हणजे जर आपण शिक्षक भरती ही एकमेव भरती आहे जी टप्प्यामध्ये होते, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तर हे त्यांनी मनानच नाही केलं. हे कधीचा GR आहे किंवा कधीचा शासन निर्णय आहे, तर 10/11/2022 मध्ये एक GR काढला होता की त्यानुसार ठरवण्यात आलं होतं की जी काही शिक्षक भरती आहे ती टप्प्याटप्प्याने होईल, कारण जागा भरपूर असल्यामुळे. आणि यामध्ये खूप बिंदू वेगवेगळे असतात, 1ली ते 6वीचा बिंदू, पुन्हा 8, 9वी ते 10वी, पुन्हा 11वी 12वी वेगवेगळा. तर त्यानुसार त्यांच्या सोयीसाठी ही भरती जी आहे ही टप्प्याटप्प्याने होणार आहे. आणि सध्या जे काही आता हे पहिला टप्पा आहे तो 16 ऑक्टोबर 2023 ते 22 जानेवारी 2024 या दरम्यान पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती अपलोड झाल्या त्या जाहिरातींबद्दलच हा पहिला टप्पा आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता काही नवीन जाहिराती बी ऍड होत असतील, परंतु त्या जाहिराती या आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये होणार नाहीत. तर पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या होणार? 16 ऑक्टोबर 2023 ते 22 जानेवारी 2024 या दरम्यानच्या ज्या काही ऍड पडलेल्या आहेत त्याच या टप्प्यामध्ये होणार आहेत. त्यानंतर दुसरा टप्पा कधी होणार आहे त्याबद्दल यांनी जे आपलं शंका समाधान केलेलं आहे. तर दुसरा टप्पा हा भविष्यात होईल. आता भविष्यात कधी? जोपर्यंत पहिला टप्पा पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरा टप्पा होणार नाही, पण तो होईल याविषयी कसली चिंता नाही. आणि याविषयी अजून एक चांगली गोष्ट म्हणजे की पहिल्या टप्प्यामध्ये समजा आता काही जणांचं स्वप्रमाणपत्र करताना चूक झाली असेल, काही जणांना स्वप्रमाणपत्र माहीतच नाही कसं करायचं किंवा केलं नाही, ज्यांचं अपूर्ण आहे, ज्यांनी लॉकच केलं नाही, तर अशांना दुसऱ्या टप्प्यामध्ये नवीन स्वप्रमाणपत्र म्हणजे नवीन एकदा माहिती सगळी अपलोड करून ती माहिती स्वप्रमाणित करून नवीन दुरुस्ती करून आपल्याला ती नवीन संधी भेटता येईल. म्हणजे ज्यांची आता संधी हुकली आहे
त्यांना दुसरी संधी निश्चितपणाने भेटेल. तर याविषयी या मुद्द्यामध्ये सांगितलं आहे. आणि नंतर मग काय पवित्र पोर्टलवर तुमच्या जर काही अडचणी असतील तर हा मेल आयडी आहे, ज्यावर तुम्ही मेल करून तुमच्या सर्व जे काही शंका असतील त्या शंकांचं निरसन करू शकता. अशा प्रकारे या प्रसिद्धी पत्रकामध्ये खूप महत्वाचे आणि खूप चांगले मुद्दे आणि खूप चांगले निर्णय सुद्धा शासनाने घेतले आहेत, ज्यामध्ये की सर्वात चांगला मुद्दा हा आहे की लोकसभेच्या आधी निवडणुकीच्या आधी आपण ही भरती पूर्ण करणार असं ते म्हणलेले आहेत. त्यानंतरचा सर्वात चांगला मुद्दा आहे की जे काही तथाकथित देव आहेत, जे की उठलं की याचिका टाकतात, त्यांच्यावर बी अंकुश आणण्यासाठी चुकीची याचिका टाकणं हे खूप चुकी. याचिका टाकणे हा सर्वांचा अधिकार आहे, पण चुकीची याचिका टाकणे, शिक्षक भरती रखडावी यासाठी याचिका टाकणे किंवा दुसऱ्याकडून पैसे उकळण्यासाठी याचिका टाकणे, असे जे चुकीचे काम आहेत त्यासाठी हा खूप चांगला निर्णय आहे की जी चुकीची माहिती मतप्रदर्शित करते किंवा संभ्रम निर्माण करते, नैराश्याची भावना दुसऱ्यांच्या मनामध्ये निर्माण करते, अशांबद्दल जे काही पोलीस विभाग आहे ते निगराणी ठेवणार आहे. आणि त्या सर्वात पहिला मुद्दा होता की जी काही भरती होत आहे ती भरती ही शासन निर्णय जे आहेत म्हणजे प्रचलित शासनाचे GR आहेत त्या GR नुसार होत आहे. आणि याची दखल न्यायालयामध्ये जे काही औरंगाबाद संभाजीनगरचं जे खंडपीठ आहे उच्च न्यायालयाचं, त्यामध्ये पण ही बात नमूद करण्यात आली होती की जी काही शिक्षक भरती होत आहे ती शासनाच्या निर्णयानुसार होत आहे, म्हणून यामध्ये कसल्याही याचिकांचा दखल देणं चुकीचं आहे. तर अशा